सलगर येथे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघातून कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत एकमुखाने जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवण्यात आले। या बैठकीत कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले। आपला नेता कामाचा प्रामाणिक आहे, त्यामुळे तानाजीराव यांच्या विरोधात आज सर्वजण एकवटत आहेत। अशा वेळी तानाजीराव पाटील यांना आपण सोडायचे नाही अशी भावना सर्व कार्यकर्त्यांत आहे। त्यामुळे तानाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी चंगच बांधला असल्याचे बैठकीत चित्र दिसले। येणाऱ्या 15 दिवसात आपल्या घरातील काम आटोपून सर्वांनी 15 दिवस नेत्यासाठी द्यायचे। तानाजीराव देणार 5 वर्ष विकासासाठी असे मनात विचार घेऊन काम करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। यावेळी शांत संयमी नेते तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने लढून सर्वांना सोबत घेऊन जिंकायचे आहे। त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आपण लढूया, विजय नक्की आपलाच आहे। कार्यकर्त्यांनी तानाजीराव आप्पा करत असलेल्या सामाजिक कार्याची आठवणही करून दिली। यामध्ये त्यांचे कोरोनातील काम प्रामुख्याने उल्लेखनीय आहे। यावेळी तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगली जिल्ह्यात आज सलगरेचे नाव होत आहे। आपण विकासात कुठे कमी पडलो नाही आणि यापुढेही पडणार नाही। एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील आदर्श मतदारसंघ बनवू, या मतदारसंघातील गावाचा विकास करण्याचे आश्वासन तानाजीराव पाटील यांनी दिले। या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2026 निवडणुकीचा आढावा किंवा आज आपला उमेदवार फायनल झालेला आहे। अधिकृतपणे भाजपला आपला तिकीट दिलेला आहे। त्याचबरोबर ही तिकीट दिल्यानंतर आपण आढावा बैठक घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। आपण केलेला विकास तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। त्यामुळं आप्पाचं काम घेऊन आपण प्रत्येक गावोगावी जायचं आहे, प्रत्येक घरात जायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगायचं आहे। एखादा माणूस विरोध जर करत असेल तर आप्पाच का हे सांगायचं सामर्थ्य आपल्यात असलं पाहिजे। आपल्या गावचा विकास समोर ठेवा, आपण कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या सर्व लोकांना तुम्ही सांगा आणि पटवून द्या स्वतः आपण। बरं, मी आता ज्यावेळी 2 दिवस कॅलेंडर वाटायला ज्यावेळी कदमवाडी आणि खंडेराजूला गेलो त्यावेळी मी फोनवर सुद्धा मारुत पाटील होते, त्यांनी मला फोन लावून दिला। तिथला एक माजी सैनिक काय म्हटला की मला कोरोनामध्ये गाडी पाठवून दिली म्हटलं, कुठं इस्लामपूर पेठ नाक्यावर। तो मला सांगायला सुद्धा मला लागत नाही म्हटला, कॅलेंडर द्यायची गरज नाही म्हटला। तर आम्ही स्वतःहून कॅलेंडर बघायला गेलो तर घरात त्याच्या पहिला 2 कॅलेंडर लावायचे 2 दिवस मी त्याने इथे येऊन गावात येऊन कॅलेंडर मागून नेले।